नरवाडे, राहणार काळी, तालुका महागाव, जिल्हा यवतमाळ. मित्रांनो, दिसत असलेला प्लॉट माझ्या स्वतःच्या शेतातील आहे. 2.5 एकरचं क्षेत्र आहे. या प्लॉटची आपण 4 जून रोजी लागवडीला सुरुवात केली होती आणि लागवडी अगोदर जे काही व्यवस्थापन आपण केलं किंवा लागवडीनंतर ते तुम्हाला प्रत्येक व्हिडिओद्वारे आपण आतापर्यंत दाखवलं. आजचा आपला विषय राहणार आहे मित्रांनो, हळदीला मातीचा भर कधी मारला पाहिजे आणि कशा पद्धतीनं मारला पाहिजे. त्या अगोदर तुम्हाला यामध्ये आपण पहिलं व्यवस्थापन काय केलं ते थोडक्यात सांगतो. याला आतापर्यंत आपली फक्त एक ड्रिचिंग झालेली आहे. त्यामध्ये आपण जैविक पद्धतीचा वापर केला. त्याच्यामध्ये आपण मायक्रोरायझा, ट्रायकोडर्मा आणि NPK जीवाणू या 3 गोष्टीचा वापर केला मित्रांनो. आणि त्याचा रिझल्ट तुम्ही बघू शकता. प्लॉट एकदम असा सुंदर आपला आतापर्यंत तरी एकदम छान प्लॉट असा बनलेला आहे मित्रांनो. थोडे पानावर मला व्हाईट स्पॉट दिसत आहेत, पण ते ज्यावेळेस पान तयार व्हायच्या अगोदर जे पोंगा राहते मित्रांनो, गोल पान तुम्हाला एक दाखवतो. अशा पद्धतीनं ज्यावेळेस पान राहते आणि मधातून हे पान असं बाहेर निघते, त्यावेळेस हे पान असं एकूण एकाला घासून त्याचा पांढरा स्पॉट तिथं तयार होत आहे, असं मला माझ्या निरीक्षणातून वाटते. तरी आपण त्यावर एक सविस्तर व्हिडिओ समोरच्या याच्यामध्ये तुम्हाला सांगतो. तर आपला विषय होता मित्रांनो, आतापर्यंत आपण काय नियोजन केलं ड्रिचिंगचं सांगलं. त्या ड्रिचिंग नंतर आपण 8 दिवसाच्या फरकाने याला खत पेरलं. ते खते कोणतं दिलं ते पण आपण व्हिडिओद्वारे तुम्हाला आतापर्यंत दाखवलं. आता महत्त्वाचा भाग मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांनी लागवड केल्याबरोबरच भर मारून घेतली. आता ती कशासाठी मारली, त्याचे फायदे काय आहेत ते आपल्याला माहीत नाही, पण मला वाटते ती वेळ योग्य नसते लागवड केल्याबरोबर भर मारण्याची. कारण आपण भर मारतो कशासाठी, त्याचे 2-3 कारणं मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, आणि भर मारण्याची पद्धत पण सांगतो. सर्वात महत्त्वाचं, आपण आता हे जे पावसाळा चालू असतो, या पावसाळ्यामध्ये सतत पाऊस असतो. यावर्षी पाऊस झाला नाही पाहिजे तसा, नाही तर दरवर्षी पाऊस भरपूर राहते. कंटिन्यू सतत पावसामुळे काय होते मित्रांनो, जमिनीच्या खाली, म्हणजे ही जी जमीन आपण आत्ता उकरल्या गेली मशीनद्वारे, याच्या खाली सतत पाऊस असल्यामुळे आपण टाकलेले खतं किंवा जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत ते जमिनीमध्ये फिक्स राहतात. आणि जमिनीला वापसा कंडिशन जर चांगली नसेल तर ते तुम्ही टाकलेल्या खताचा काही तुम्हाला त्या पिकाला फायदा होत नाही. हा एक पहिला मुद्दा. दुसरी गोष्ट मित्रांनो, बरेच शेतकऱ्यांनी काय केलं, लागवड केल्याबरोबर हळद उघडी असल्यामुळे भर मारला. आपण त्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की लागवड करताना 2च्या जागी तुम्हाला 4 मजूर जास्त लागू द्या, पण माती आपल्या हळदीवर जास्त प्रकारे टाकून घ्या. समोर ते प्रॉब्लेम येणार आहे. तर तसंच झालं आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी लगेच हळदीला भर मारून घेतली. मित्रांनो, आता आपल्या प्लॉटला 40 दिवस पूर्ण झाले आणि आज आपण भर मारला. एकदम असा सुंदर प्लॉट आपला बनला आणि आता अजून 8 दिवसाकडे पाहासारखा प्लॉट होईल मित्रांनो. दुसरी गोष्ट, तुम्हाला भर कसा मारायचा ते सांगतो. आपलं एका बेडवरचे हे 2 तास आहेत मित्रांनो. त्यामध्ये हे 1 तास आहे दिसत असलेलं. या तासापासून आपण भर किती अंतरावर मारला पहा. हे 1 हित, हे 2 हित, म्हणजे 1 फूट, कमीत कमी 1 फुटापेक्षा जास्त अंतरापासून आपलं रोटर चाललेलं आहे मित्रांनो. बघू शकता इथं, आणि इकडला तास पण तुम्ही बघू शकता तिथं आहे आणि रोटर इथं आहे. आणि 2 तासाच्या मधोमध बरोबर सेंटरला आपलं रोटर चाललं आणि एकदम चांगल्या पद्धतीनं माती लागली. आता मित्रांनो, आपली एवढी माती लागली, भर या टायमाला मारल्यानं काय होते, इथून आता आपल्याला फुटवा मिळणार आहे समोर. तर हे फुटवा जोमदार आणि हे जो स्टम आहे या स्टम सारखा निघाव, फुटवा झाकून राहावा, यासाठी आपण आत्ता लागवडीपासून 40 दिवसानंतर भर मारण्याचं सांगतो, किंवा आपण आपल्या शेतामध्ये लागवडीपासून 40 दिवसानंतर भर मारून घेतो. आता मित्रांनो, भर मारल्यामुळे जमिनीत हवा खेळती राहील, मुळांना चांगली हवा भेटल, त्याच्यामध्ये जे सूक्ष्मजीव आहेत ते ॲक्टिव्ह राहतील आणि आपल्या पिकाला पूर्ण खताचा, औषधीचा 100% फायदा होईल. जमिनीला चांगला वापसा असल्यामुळे आपलं पीक 100% चांगलं सुधारलेलं तुम्हाला दिसेल. आता भर आपण जवळपास 2 एकर भर मारला, अजून अर्धा एकरचा प्लॉट राहिला. भर मारण्याच्या अगोदर अशा पद्धतीचा आपला बेड आहे मित्रांनो. पाहू शकता तुम्ही, हे पहा, असा बेड आहे. आणि भर मारल्यानंतर अशा पद्धतीने बेड तयार होत आहे. बघू शकता, हे
सांगायचं आणि दाखवायचं काम एकच, की हे कामं आपले पुन्हा पुन्हा होत नाहीत. आज जवळपास मला वाटते एका एकरचे 2,000 रुपये रेट चालू आहेत माती लावण्याचे. तर तुमचा हा व्यर्थ खर्च होऊ नये यासाठी आपण आजचाही व्हिडिओ घेतलेला आहे. आता ज्या शेतकऱ्यांनी भर मारलेली आहेत त्यांनी कृपया आताच पुन्हा गडबड करू नका. अजून एखादा महिना पाऊस पडू द्या आणि दुसरा ज्यावेळेस तुम्ही खताचा डोस देणार आहात त्यावेळेस तुम्ही परत एकदा भर मारून घ्या. थोडं तुम्हाला आपण जे जैविक उत्पादनं वापरतो त्याबद्दल थोडा त्याचा रिझल्ट दाखवतो मित्रांनो. मागच्या 2-3 वर्षापासून आपण हे उत्पादनं वापरत आलो आणि हे बघू शकता तुम्ही, पाऊस नाही मित्रांनो. 8-10 दिवसाला जास्त झाला आपल्या इथं पावसाचा थेंबही नाही, तरी हे माती बघू शकता तुम्ही. एकदम मित्रांनो असं बिलकुल चहाच्या पत्तीसारखी माती आहे. तुम्हाला असा ढेकूळ काही कुठंच काही दिसणार नाही. पहा, हातानं अशी ओढल्या जाते आणि एकदम चांगला ओलावा सुद्धा आहे. जेवढा आपल्याला पाहिजे तेवढा जमिनीला आपल्या ओलावा सुद्धा चांगला टिकून आहे. पावसाची गरज आहे, पाऊस तर पाहिजेच. पाऊस असता तर अजून आपला प्लॉट थोडा चांगला दिसला असता. यानंतर आपण आता समोर हुमणी अळीचं व्यवस्थापन कसं करायचं याबद्दल व्हिडिओ घेणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर करा आणि तुमच्या हळद उत्पादक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा. दुसरी गोष्ट मित्रांनो, आपण जी ड्रिचिंग सांगितली होती मायकोरायझा, ट्रायकोडर्मा, NPK या 3 औषधाची ड्रिचिंग ज्यांनी केली त्यांनी कृपया मला मेसेज करून त्याबद्दलचे अनुभव तुमचे मला शेअर करा, की तुम्हाला तुमच्या पिकामध्ये काही फरक वाटत आहे की नाही. आणि नवीन कोणी जर व्हिडिओ पाहत असेल तर त्यांनी अगोदर आपला मागं घेतलेला ड्रिचिंगचा व्हिडिओ पहा, त्या व्हिडिओमधली हळद पहा आणि आजचा व्हिडिओ पहा, या व्हिडिओमधली हळद पहा. तरी मित्रांनो, पाऊस नाही, आपल्या ड्रीपनं व्यवस्थित पाणी देणं सध्या तरी प्लॉटला चालू आहे. पुन्हा एकदा तुम्हाला प्लॉट थोडा झूम करून दाखवतो. थोडं यावर्षी टेम्परेचर जास्त असल्यामुळे जर्मिनेशन आपल्याला पाहिजे तशी मिळाली नाही. थोडा एक 4-5% प्लॉट आपला थोडा पतला झाला दरवर्षीच्या तुलनेत. आणि बघू शकता आतापासूनच मित्रांनो बऱ्याच ठिकाणी मला जाणवले अशा पद्धतीनं फुटवे सुद्धा यायला लागले. त्यामुळे आपण भर मारायचं काम चालू केलं. जास्तीत जास्त 8 ते 10 दिवसात आपल्या प्लॉटला फुटवा पण यायला चालू होईल. तरी तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये मांडा किंवा आपल्या नंबरला व्हॉट्सअप करा, तुम्हाला त्याचं उत्तर मिळून जाईल. आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुप जर तुम्हाला जॉईन करायचा असेल तर 7498458794 या नंबरवर तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सेंड करून VN हळद तंत्रज्ञान असं नाव टाका, म्हणजे तुम्हाला त्या ग्रुपला ॲड केल्या जाईल. धन्यवाद मित्रांनो.